दोन्ही पोरं माझे नातू शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू, कुणाच्या डोक्याला मारे, कुणाच्या नाकाला मारे आणि कुणाच्या पाठीवर मारे, कुणाच्या कानपटाला मारे, जनावराला सुद्धा मारायला लागले. तर लोक नको म्हणतात या समाजकंटकांनी एवढं माझ्या नातूला मारलं. त्यांना लवकर लवकर ताब्यात घेऊन आमच्या मनाची समाधानी करावा, नाहीतर आम्ही धनगर म्हणजे दिसते नाहीत, आमच्याकडे सगळंच आहे, पण आमच्या जाती शेबाच्या मानानं आम्ही खाली मुंडकं घालून चलतो. याचा फायदा घेऊन असं गज बसू नये अशी माझी नम्र विनंती आहे. आम्हाला या कुठं रानामाळात आम्ही मेंढपाळ आहेत, कुठे बी राहायचे, रानात राहायचे, दऱ्यात राहायचे, खोऱ्यात राहायचे, तरी या लोकांची आम्हाला भीती वाटते. याच्याकरता आम्हाला काहीतरी संरक्षण शासनाने द्यावा. आजकडे होते मग माझे लेकरं जाऊ लागली तिकडं पाण्यावर, तिकडच त्या लेकरेला अडून तिकडच हाणमार केली, माझ्या मेंढीला मारलं. मग मी चालले तर माझे मुलं म्हणले की असं केलं त्यांनी, की हे वाईट वाईट शब्द सोडित होते म्हणून मुलं म्हणले की येऊ नको अलीकड. मग मी तिथंच थांबले. कशावरून? पण त्यांनी पैसे घेऊन बी माझ्या लेकरावर वार चालू केले. डोक्यामध्ये लागलंय, नाकावर लागले, एकाचं नाक इथं फ्रॅक्चर झालंय, कुऱ्हाडीचा तुंबा हाणला, बारक्याला इथं डोक्यावर कुऱ्हाड हाणली, पाठीवर काट्याचे कुऱ्हाडीचे असे मार इथं. आता एवढं की ते हेडिओ पाठवायला लागले कसे बी की हेनी आम्हाला मारलं, असं केलं तसं केलं म्हणून त्यांच्याच आम्हाला धमकी यायला लागल्या. माझ्या मुलाला मारून त्यांच्या धमकी आता आम्हाला गेल्या की ह्या मेंढपाळांनीच आम्हाला मारलं म्हणून. दोन्ही पोरं माझे नातू शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू, कुणाच्या डोक्याला मारे, कुणाच्या नाकाला मारे आणि कुणाच्या पाठीवर मारे, कुणाच्या कानपटाला मारे, जनावराला सुद्धा मारायला लागले. तर लोक नको म्हणतात या समाजकंटकांनी एवढं माझ्या नातूला मारलं. दिवाळी माझे दोन नातू मेंढ्या चालित असताना समाजकंटकांनी पाण्यावर जात असलेल्या मेंढ्याला लाथाबुक्या घालून, दगड घालून पोर हाणू नका म्हणायला लागल्यावर त्यांनी त्या पोराला सुरुवात केली. ही थोडा अत्याचार आहे. याचं पोलीस स्टेशन निवेदन करून त्यांना लवकर लवकर ताब्यात घेऊन आमच्या मनाची समाधानी करावा, नाहीतर आम्ही धनगर म्हणजे दिसते नाहीत, आमच्याकडे सगळंच आहे, पण आमच्या जाती शेबाच्या मानानं आम्ही खाली मुंडकं घालून चलतो. याचा फायदा घेऊन असं गज बसू नये अशी माझी नम्र विनंती आहे. पोलीस प्रशासनासोबत काय चर्चा झाली का? काय अटक करतो म्हणले का? हो म्हणले, पण 4 दिवसाचा फरक दिला. तर 4 दिवस गेल्यानंतर आम्ही पुन्हा आंदोलन करू असं आमची इच्छा आहे. या 4 दिवसामध्ये कंप्लीट करा आणि पोलीस स्टेशनला घेऊन या. बघा, शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू. आता सध्या बीड मध्ये दोन्ही पोरं माझे नातू शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू, कुणाच्या डोक्याला मारे, कुणाच्या नाकाला मारे आणि कुणाच्या पाठीवर मारे, कुणाच्या कानपटाला मारे, जनावराला सुद्धा मारायला लागले. तर लोक नको म्हणतात या समाजकंटकांनी एवढं माझ्या नातूला मारलं. इथं आज लक्ष्मण हाके आले होते. आज लक्ष्मण हाके आले, निर्मल काळ आले, असे बरेच लोक आले आणि त्यांनी आम्हाला थोडासा दिलासा देऊन पोलीस स्टेशनला धरणं आंदोलन धरलं होतं. पण आणखी त्यांनी काय आम्हाला मान्यता दिली नाही, म्हणून त्यांनी बोलले सुद्धा नाहीत. आम्ही आमचं तुटून आमच्या इथे दारात येऊन बसलो. हा प्रकार घडल्याच्या नंतर तुम्हाला भीती वगैरे वाटते? आता आम्हाला या कुठं रानामाळात आम्ही मेंढपाळ आहेत, कुठे बी राहायचे, रानात राहायचे, दऱ्यात राहायचे, खोऱ्यात राहायचे, तरी या लोकांची आम्हाला भीती वाटते. याच्याकरता आम्हाला काहीतरी संरक्षण शासनाने द्यावा अशी माझी नम्र विनंती. तुमच्या 2 मुलांना मारहाण झाली, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आहात, पोलिसांना काय सांगितलं? पोलिसाला सांगितलं की माझे लेकर मेंढे घेऊन तिथं होते. मग मी ह्याच्यावर होते, आकड्यावर होते. मग माझे लेकरं जाऊ लागली तिकडं पाण्यावर, तिकडच त्या लेकरेला अडून तिकडच हाणमार केली, माझ्या मेंढीला मारलं. मग मी चालले तर माझे मुलं म्हणले की असं केलं त्यांनी, की हे वाईट वाईट शब्द सोडित होते म्हणून मुलं म्हणले की येऊ नको अलीकड. मग मी तिथंच थांबले. कशावरून प्रकरण घडलंय? ते जातानी आपलं असं वाटाणी जातानी गाडीला मेंढीनं धक्का दिला. धक्का दिल्यामुळं पडली गाडी, पाण्यावर चालली होती. तर ते धक्का दिल्यामुळे ते गाडी पडली. मग ते गाडी पडल्यापासून ते खोपडी फुटली. पैसे दिले मुलांनी माझ्या, बाबा हे तुमची खोपडी फुटली, पैसे घ्या. पण त्यांनी पैसे घेऊन बी माझ्या लेकरावर वार चालू केले. कुठं कुठं मारहाण झाली आहे? काय काय दुखापत झालेली? डोक्यामध्ये लागलंय, नाकावर लागले, एकाचं नाक इथं फ्रॅक्चर झालंय, कुऱ्हाडीचा तुंबा हाणला, बारक्याला इथं डोक्यावर कुऱ्हाड हाणली, पाठीवर काट्याचे कुऱ्हाडीचे असे मार इथं. आज समाज बांधव सर्व एकवटला होता आणि इथं या ठिकाणी आंदोलन देखील केलं. पोलिसांकडून काय सांगण्यात आलं? किती दिवसात आरोपींना अटक करण्यात येईल? पोलिस म्हणले की तुमच्या पाठीशी आम्ही उभे इथं, आम्ही 4 दिवसात त्या आरोपीला अटक करू. 4 दिवसानंतर काय आंदोलन? 4 दिवसांनी मग आंदोलन करायचं करू म्हणून असं दिलं.
पोलीस स्टेशनला येण्या अगोदर गावामध्ये काही चर्चा वगैरे अशी काही झाली नाही का तुमची? पोलीस स्टेशनला जाऊ नका, तक्रार वगैरे करू नका. काहीच नाही. त्यांना काही धमकी काय दिली का? धमकी नाही, काही नाही. फक्त एवढं की ते हेडेव पाठवायला लागलेत कसे बी की हेनी आम्हाला मारलं, असं केलं तसं केलं म्हणून त्यांच्याच आम्हाला धमकी यायला लागल्यात. माझ्या मुलाला मारून त्यांच्या धमकी आता आम्हाला यायल्या की ह्या मेंढपाळांनीच आम्हाला मारलं म्हणून. काय म्हणते ती धमकी काय देते नेमकं? की ह्यांनी मारलं, ह्यांना तुम्हाला त्यांचं दिसायलं, मग ह्या मुलाला आम्ही मारलं, आम्हाला तुमच्याच मारलं. मुलांनी त्यांना मारलं असं? हा, तसा रुपये